अशोक भैया भाषणामध्ये म्हणाले की आता गोट्याला पैसे लागलेले, गोट्याला गोटा गोटा गोट्याला पैसे लागले, तर आमच्या त्याने जिल्हा परिषदला ज्यावेळेस होते तो गोट्याला पैसेच लागत नव्हते. काय भाषण तुमचं? म्हणजे त्या काळात गोटा ही योजनाच नव्हती, गोटा नव्हताच. 2017ला दोरेसाहेब साक्षीला आहेत. मामा सभागृहात नव्हते, पण सभागृहात सातत्यानं प्रत्येक जीबी मध्ये गोट्यावर मी बोलायचो का दोरेसाहेब? प्रत्येक त्या मनरेगाचा जो कोणी तिथला गटविकास अधिकारी होता त्याला विचारायचं जिल्ह्यात गोटे किती झाले, त्यांना आढावा द्यायचं. भैया दर भरला त्यानं सांगायचं जिल्ह्याभरामध्ये आम्ही फिरलो आणि 2 शेतकऱ्याला गोटे दिले. दर वेळेस भैया दर जीबी मध्ये माझ्याकडे इतिवृत्त आहेत, मी दाखवू शकतो. त्यानं सभागृहात सांगायचं जिल्हाभरामध्ये आम्ही 2 शेतकऱ्याला गोटे दिले. मग मी शेवटी त्याला कंटाळून एकदा म्हणलो, अरे त्या 2 शेतकऱ्याच्या नावन गावं सांग, 2 शेतकऱ्याच्या नावन गावं सांग. तर त्याला सांगितलं दोन्ही शेतकरी बाबळगावचे. 2 बाबळगावच्या शेतकऱ्यांना 92 पासून 2017 पर्यंत 2च गोटे जिल्हा परिषदनं दिलती, आणि ती 2 शेतकरी कुठले होते? बाबळगावचे होते. म्हणजे खऱ्या अर्थानं म्हणजे सर्वसामान्य प्रत्येक तालुक्यामध्ये गोटे मिळाले पाहिजेत ही भूमिका 2017-2019च्या नंतर समोर आली, आणि गावागावातल्या लोकांना गोटे ही योजना असते हे आता कळालं. अशा अनेक विषय जिल्हा परिषदच्या माध्यमातून समोर आले, आणि सर्वसामान्याला न्याय मिळाला पाहिजे, आणि सर्वसामान्यांची कामं जिल्हा परिषदच्या माध्यमातून झाली पाहिजेत. या अगोदरची जिल्हा परिषद म्हणजे 2017च्या अगोदरची जिल्हा परिषद खऱ्या अर्थानं देशमुखाच्या गडीभोवताली फिरणारी ते जिल्हा परिषद होती. ती जिल्हा परिषद सामान्य माणसाच्या दारात आणण्याचं काम आदरणीय संभाजी भैयाच्या नेतृत्वाखाली झालं, आणि हेच काम आपल्याला पुढच्या काळामध्ये पुढे घेऊन जायच्या